आज आहे 12 जानेवारी, जिजाऊ जन्मोत्सव. मातृतीर्थ जिजाऊंचा जिल्हा जो आहे या सिंदखेड राजामध्ये आपण आलेलो आहोत. सिंदखेड राजा येथील लाईव्ह क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. आरबी मराठी समाजच्या माध्यमातून विविध या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. जिजाऊ भक्त कशा पद्धतीने येथे दाखल झालेले आहेत सिंदखेड राजामध्ये हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. हे जालिंदरची बुधवार या सिंदखेड राजा नगरीमध्ये आलेले आहेत आणि जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. काय सांगणार आजच्या दिवशी? सर्व देशभरातून राज्यातून येणाऱ्या जिजाऊ भक्तांचं सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या सर्व राजकीय पुढाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रसंत्रांना या ठिकाणी आज आम्ही जिजाऊ चरणी नतमस्तक होऊन त्यांना बुद्धी देऊ की या सिंदखेड राजा जिजाऊ विकास आराखड्याचं काम लवकरात लवकर हो, येणाऱ्या देशभरातून भक्तांना सुविधा आणि फॅसिलिटी मिळो. हा विकास आराखडा कुठं अडकला याचा शोध खऱ्या अर्थाने या पालकमंत्र्यांनी आणि या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी विनंती आम्ही आज या ठिकाणी करतो. काही जिजाऊ भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपलं नाव? अशोक पावळे. अच्छा, कुठून आलात आपण? आम्ही देऊळगाव. अच्छा, देऊळगाव आलेला. हा तर जिजाऊ भक्तांसाठी काही संदेश आहे का आजच्या दिनी? आज आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात आहे. प्रत्येक मराठी समाजाच्या लोकांनी जिजाऊ भक्ताच्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे असा माझा संदेश आहे. अच्छा, बरं, इथल्या विकास आराखड्याबद्दल यांची आणखीन प्रगती या ठिकाणी झाली पाहिजे का, राजवाड्यांची वगैरे? डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब असताना त्यांनी आराखड्यामध्ये भरपूर निधी मंजूर केलेला होता. त्याच्यामधले 50% कामं झालेले, 50% काम बाकी आहे अजून. अच्छा, बरं, मग काय सांगणार लोकप्रतिनिधींना की या ठिकाणी विकास या ठिकाणी झाला पाहिजे? झालाच पाहिजे, एका झालाच पाहिजे. त्याच्या अगोदर झालेला एका झाला पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आज तयार झालेलं आहे. आज आहे 12 जानेवारी. आपल्यासोबत तरुण बांधव आहेत. आपण कुठून आलात? आम्ही देऊळगाववरून आलो. अच्छा, बरं, काय संदेश देणार आजच्या दिनी या ठिकाणी? कसं वाटतंय तुम्हाला 12 जानेवारी मध्ये जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आले? इथे एकदम असे मराठी एकदम जोश मध्ये आले, चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. चांगल्या पद्धतीने आले. मित्रांनो, हे आहे तरुणांचं सळसळतं रक्त. दुसरे काही जिजाऊ भक्त आपल्या सोबत जुडलेले आहेत. साहेब, आपलं नाव? विजय देशमुख. अच्छा, आपण कुठून आलात? आणि खामगाव, जिल्हा बुलढाणा. अच्छा, खामगाववरून आलात. बरं, काय सांगणार आज या ठिकाणी या भूमीमध्ये आपण आलाय, कसं वाटतंय? ही भूमी म्हणजे महाराष्ट्राची प्रेरणा आहे आणि महाराष्ट्रासाठी आजन्म जोपर्यंत सूर्य आणि चंद्र या पृथ्वीवर आहेत, या भूतलावर आहेत, तोपर्यंत इथून प्रेरणा घेऊन लोक जातील. आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास जिजामातेमुळे या ठिकाणी निर्माण झालेला आहे, आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असा आहे. इतिहासातून खूप काही असं शिकण्यासारखं आहे. जसं आपण म्हणतो की मागच्याला ठोकर पुढचा शहाणा, तर आपल्यावर जो अन्याय झालेला आहे, आपल्यावर त्या अन्यायाची माहिती आपल्याला इतिहासातून मिळते. त्या सगळ्या गोष्टीचा ज्ञान आपल्याला मिळते आणि त्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, तर हे याच्यामधून आपल्याला सगळं शिकायला मिळत असते. आणि निश्चितच आपण अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणाहून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळवता येते आणि आपल्या जीवनात तो बदल घडवून आणता येते. आपण कुठून आलात? जालना. अच्छा, आपलं नाव? ज्ञानेश्वर शिवाजी शहान. अच्छा, बरं, किती वर्षापासून हे आपण कुंकू वगैरे 7 वर्षापासून येतो सर. किती? 7 वर्ष झाले. 7 वर्ष लगातार सेवा झाली आमची. लगातार सेवा. हा, ज्यांनी दक्षिणा दिली तेवढी घ्यायची. जो दे उसका भला, जो ना दे उसका भला. अच्छा, बरं, आजचा या ठिकाणी गर्दी कशी आहे? थोडी कमी आहे दरवर्षीपेक्षा. आज या ठिकाणी ही जी जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आपण हे जे शिबिर घेत आहे त्याबद्दल काय सांगणार? या ठिकाणी जे जिजाऊ भक्त आणि शिवभक्त मोठ्या संख्येने येतात, त्यांची गैरसोय होऊ नये प्राथमिक उपचार या ठिकाणी आम्ही करत असतो. तापेच्या गोळ्या असतील किंवा सर्दीच्या वगैरे गोळ्या असतील, काही त्यांना डिहायड्रेशन वगैरे झालं त्यासाठी जे काही ग्लुकोज वगैरे लागतंय ते सर्व आपण या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी जिजाऊ भक्तांसाठी दिलेलं आहे, मोफत. अच्छा, नेत्र चिकित्सा सुद्धा या ठिकाणी केल्या जाते? यस, या ठिकाणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सृष्टीद्वारा संचलित या ठिकाणी आपलं हॉस्पिटल आहे, जिजामाता वुमन्स हेल्थ केअर सेंटर म्हणून. त्या ठिकाणी आपण अल्प दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया या ठिकाणी करत असतो. त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर सुद्धा शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. येऊ दिन जायला. फोन लाव, गेटला थांबतो.